आझादनगर पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकास 40,000 रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात ताब्यात घेतले आहे। या प्रकरणी त्यांच्या विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उपाधीक्षक अभिषेक पाटील यांनी दिली आहे। तक्रारदार यांच्या चुलत भावाचे काही वर्षांपूर्वी अपघाती निधन झाले असून त्यांनी त्यांच्या हातील इन्शुरन्स कंपनीकडून वैयक्तिक 2 कोटी रुपयांची विमा पॉलिसी घेतली होती। त्यांच्या मृत्यूनंतर विमा प्रतिनिधींनी सदर पॉलिसीची रक्कम वारसांची नावे जमा न करता परस्पर दुसऱ्याची नावे जमा करून फसवणूक केल्याप्रकरणी आझादनगर पोलीस स्टेशन येथे फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला। सदर गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आरिफ अली सय्यद यांच्याकडे होता। या गुन्ह्यातील दुसऱ्याच्या नावे जमा झालेली गोठविण्यात आलेली विम्याची रक्कम वारसांच्या बँक खात्यात जमा होण्याकरिता तक्रारदाराच्या वहिनीने कोर्टात अर्ज केला होता। या अर्जावरून कोर्टात सकारात्मक अहवाल देण्याकरिता तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आरिफ अली सय्यद यांनी तक्रारदार यांच्याकडे 50,000 रुपये लाचेची मागणी केली होती। या संबंधीची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अधिकाऱ्यांकडे दिली होती। त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचला असता या सापळ्यादरम्यान संबंधित पोलीस अधिकाऱ्यास लाचेची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहात ताब्यात घेतले।